नमस्कार. चला तर मी कल्पना आज एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे. पाहू शकता ह्या ठिकाणी चणा डाळ घेतलेले, 1 वाटी चणा डाळ घेतलेली आणि त्यामध्ये पाणी टाकून एक 10 मिनिटाकरता आपण भिजत ठेवलेलं आहे. आणि ह्या ठिकाणी आलू घेतले, 2 आलू घेतलेले आहेत. त्यावरची आता आपल्याला पूर्ण साल काढून घ्यायचं आहे. जसे की सर्वांना चटपटी पदार्थ खायला खूप आवडतात, अगदी तोंडाला पाणी सुटते असा हा पदार्थ आहे. तुम्ही नेहमी बाहेर जाऊन खात असाल, पण आज घरी जर बनवलं तर सर्वांनाच खायला अगदी मस्त मनसोक्त खायला भेटणार आहे आणि अगदी चटपटीत पदार्थ आहे. नक्की ट्राय करून पहा. ह्या ठिकाणी आलू असा आकारात कट करून घ्यायचा आहे, अगदी मोठ्या आकारामध्येच. आपल्याला हे कुकरला लावायचं आहे, त्यामुळे आपण जास्त बारीक करत बसलेलं नाही. अगदी मोठ्या आकारामध्ये असं आपल्याला कट करून घ्यायचं आहे. कट करून झाला आलू की जी डाळ भिजत ठेवलेली कट करून घेतलेला आलू मिक्स करून आपल्याला त्या कुकरला साधारणतः 2 ते 3 शिट्ट्या आपण ह्या ठिकाणी करून घेणार आहोत. जर डाळ भिजवून ठेवलेली असली तर रात्रभरासाठी जर भिजत ठेवलं तर 2 शिट्ट्या केल्या तरी चालतात. ही डाळ आपण 10 मिनिटापूर्वीच आपण भिजत ठेवलेली आहे, त्यामुळे आपल्याला 3 शिट्ट्या करून घ्यायचं आहे. ह्या ठिकाणी 1 चमचा मीठ टाकलेलं आहे आणि अर्धा पाऊण चमचा आपण ह्या ठिकाणी हळद टाकून घेतलेली आणि जितकं बुडेल डाळी तितकं आपण हे पाणी टाकून घेतलेलं आहे. आणि कुकरला आपल्याला 3 शिट्ट्या करून घ्यायचं आहे. 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. अगदी छान आपला आलू पण शिजलेला आहे आणि डाळ पण मस्त मऊसर ही शिजलेली आहे. आता आपल्याला हे मॅशरच्या साहाय्याने मस्त आपण ह्या ठिकाणी मॅश करून घेणार, जे की रगडा व्हायला पाहिजे. जसे की पाणीपुरीसाठी भेळसाठी रगडा बनवतात, तोच रगडा आपण ह्या ठिकाणी आज बनवलेला आहे. हिरव्या वाटाण्याचा बनवला तरी चालतो, पिवळ्या वाटाण्याचा बनवला तरी चालतो, पण डाळीचा बनवलेला आहे. कमी वेळामध्ये बनला जातो, त्यामुळे आपण ह्या ठिकाणी चणा डाळीचा बनवून घेतलेला आहे. रगडा आपला रेडी झालेला आहे, आपल्या बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. अगदी मस्त चविष्ट असा हा रगडा तयार झालेला आहे. ह्या रगड्याचा उपयोग तुम्ही पाणीपुरीसाठी भेळसाठी सुद्धा करू शकतो. अगदी बऱ्याच पदार्थांना हा रगडा वापरला जाऊ शकतो. इतका सोपा आहे आणि सहज कुणालाही बनवता येणार आहे आणि कमी वेळामध्ये आपण हा रगडा बनवू शकतो. ह्या ठिकाणी आपण पुदिन्याची काही पानं घेतलेली आहेत, कोथिंबीर घेतलेली आहे आणि हिरवी मिरची घेतलेली आहे. आता पानं आपल्याला पूर्ण काढून आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून देणार आहोत. ह्या ठिकाणी पूर्ण आता पानं कट करून घेतलेली आहेत. अगदी फ्रेश असा पुदिना घेतलेला आहे. अगदी मार्केटमध्ये स्ट्रीट स्टाईलवर जसं चटणी बनवतात तसंच आपल्याला ह्या ठिकाणी चटणी बनवायचं आहे. थोडेसे डाळवं टाकून घेतलेले आहेत. थोडंसं मीठ टाकायचं आहे, जिरे टाकायचं आहे अर्धा चमचा. थोडंसं लिक्विड टाईप करण्यासाठी ह्या ठिकाणी छोट्या वाटीने आपण 2 वाट्या इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे. जास्तीचं पण पाणी टाकायचं नाही, आपल्याला थोडंसं घट्टसरच आपल्याला ही चटणी ठेवायचं आहे. त्यामुळे थोडंसं पाणी टाकून आपण चटणी बनवून घेतलेली आहे. ही चटणी तुम्ही बऱ्याच पदार्थावर सुद्धा उपयोग करू शकता. अगदी सोपी आहे आणि पटकन बनवता येते. ह्या ठिकाणी एक बाउल घेतलेला आहे, त्या बाउलमध्ये आपल्याला ह्या ठिकाणी मैदा घ्यायचा आहे. मैदा हा आपल्या क्वांटिटीनुसार आपण कमी जास्त घेऊ शकतो. साधारणतः 4 ते 5 पळ्या इतका हा मैदा घेतलेला आहे. अगदी 4 ते 5 लोकांसाठी इतका बस होतो, कारण खूप साऱ्या ह्या पापड्या बनवून तयार होतात. ओवा टाकलेले आहे, थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे, थोडेसे जिरे टाकून घ्यायचे. अगदी नमकीन पुऱ्या आपण ह्या ठिकाणी बनवत आहोत किंवा पापड्या खूप छान मस्त. नेहमी मुलांना जर मधल्या वेळेत खाण्यासाठी सुद्धा ह्या पापड्या खूप छान लागतात बनवून ठेवल्या तर. अधूनमधून मुलांना खाण्यासाठी थोडंसं लाल तिखट जर ह्यात टाकलं तर मस्त कुरकुरीत पापड्या बनवून तयार होतात. पण आपल्याला आज पापडी चाट बनवायचा आहे, त्यामुळे आपण साध्याच पापड्या बनवत आहोत. ह्यात लाल तिखट वगैरे काही टाकलेलं नाही, फक्त नमकीन बनवण्यासाठी मीठ वापरलेलं आहे. व्यवस्थित मैदा आपला मळून झालेला आहे. थोडंसं आपल्या ह्या ठिकाणी मळून घेण्यात आणखी मऊसर करण्यासाठी थोडंसं हात लावायचं आहे. अगदी छान मळून झालं की चपाती इतकंच आपण लाटी घेतलेली आहे आणि जमल तितकं आपल्याला शक्य होईल तितकं पातळ ही लाटी बनवायचं आहे. ह्या ठिकाणी मी अशा लायनिंगच्या लाटण्याचा वापर केला की जे की खूप लवकर पातळ होते. पाहू शकता मस्त पातळ लाटी आपली बनवून तयार झालेली आहे. आता जमल तितकं शक्य होईल तितकं आपण ह्या ठिकाणी पातळ बनवलेलं आहे. जितकं पातळ बनवलं तितकं कुरकुरीत पापड्या बनवून तयार होतात. ह्या ठिकाणी एक टोपण घेतलेलं आहे, त्या टोपणाच्या साहाय्याने आपण असं गोल आकारात पापड्या टाकून घेणार आहोत. अगदी फटाफट आपल्या पापड्या बनवून तयार झालेत. एक्स्ट्राचं जे मैदा निघालेला आहे तो साईडला ठेवायचा आणि परत आपल्याला ह्याच्या आणखीन पापड्या बनवायच्या आहेत. गॅसवरती कढई ठेवून तेल गरम करून घेतलेलं आहे. त्या तेलामध्ये आपल्या पापड्या मस्त गॅस मिडियम ठेवून सुरुवातीला तेल अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. जेव्हा आपण पापड्या टाकतो तेव्हा आपल्याला गॅस थोडासा मिडियम ठेवायचा आहे. जर फास्ट तळलं तर नंतर नरम होण्याची शक्यता असते पापड्या. जर गॅस मिडियम ठेवून तळलं तर खूप वेळ ह्या असंच कडक राहतात. साधारणतः 8 ते 10 दिवसाकरता सुद्धा पापड्या ह्या जर तळून ठेवल्या तर काहीच होत नाही, खूप छान ह्या पापड्या राहतात. अगदी गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला ह्यात तळून घ्यायचं आहे. गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपण तळून घेतलेला आहे. अगदी कुरकुरीत तुम्हाला पाहताच कळत असेल किती ह्या पापड्या कुरकुरीत बनलेल्या आहेत. अगदी प्लेटमध्ये आपल्याला ह्या पद्धतीने ह्या पापड्या लावून घ्यायचं आहे. ह्या पद्धतीने आपण पूर्ण पापड्या प्लेटमध्ये लावून घेतलेल्या आहेत. जो रगडा आपण बनवलेला आहे तो रगडा आता साधारणतः 1 चमचा इतका पूर्ण आपल्या पापड्यावरती टाकून द्यायचा.
ह्या पद्धतीने आपल्याला पूर्ण रगडा टाकून घ्यायचा आहे. भरपूर असा रगडा टाकायचा, रगड्यामुळे टेस्ट खूप छान येते. अगदी कमी वेळामध्ये बनवलेला रगडा आहे. रगडा टाकून झाला की जी आपण हिरवी चटणी बनवलेली आहे ती चटणी थोडं थोडं आपल्याला असं चमच्याने टाकून घ्यायचं आहे. अगदी सोपी पद्धत आहे, सहज कोणालाही बनवता येते, इतक्या साध्या पद्धतीने दाखवलेलं आहे. चटणी टाकून झाली की वरतून आपण थोडंसं ह्या ठिकाणी कांदा कट करून घेतलेला आहे. अगदी लहान आकारात आपण थोडासा कांदा टाकून घ्यायचा आहे. टोमॅटो कट करून घेतलेला आहे, टोमॅटो टाकून द्यायचं आहे वरून. अगदी आंबट गोड चटपटीत मसालेदार आपला चाट तयार होत आहे. कोथिंबीर टाकून घेतलेली आहे थोडीशी. भरपूर अशी आपल्याला शेव टाकायचं आहे, शेवमुळे तर ह्या टेस्टच येत नाही. अगदी भरपूर अशी शेव टाकून घ्यायचं आणि खाण्यासाठी आपला रगडा चाट मस्त तयार झालेला आहे. वरून थोडीशी कोथिंबीर टाकल्या खाण्यासाठी आपलं प्लेट तयार झालेलं आहे. तुम्हाला हे पापडी चाट कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. जर माझ्या चॅनल नवीन असाल तर प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनवेल सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटतील. आणि तुम्हाला जर आणखी कुठली रेसिपी पाहायची असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा, नक्की दाखवण्याचा प्रयत्न केला जाईल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.